राहुल गांधींसह विरोधकांनी संसदेत चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या भरोशावर राजकीय पोळी भाजणं बंद करा असं फडणवीस म्हणाले। ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात मोठा टीईटी घोटाळा झाला होता। सरकारमधील मंत्र्यांवरही घोटाळ्याचे आरोप लागले होते असं फडणवीस म्हणाले। उत्तर पाहिजे असतील संसदेत मागा। तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा। पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा। मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते। इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही। एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले। ते नापास होते, त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून शिक्षण सचिवांची बदली करण्यात आली। उच्च शिक्षण विभागाचे सचिव असलेले विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारणार। पशुसंवर्धन विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांची भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील 17 मेट्रो स्थानकं आजही बंद। राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकात इंटरचेंजची सुविधा पुढील आदेशापर्यंत मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात येणार आहे। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची ट्विट करून माहिती।